शास्त्रीनगर क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या प्रस्तावाचा घोटाळा उघडकीस. स्वहितासाठी एकतर्फी शास्त्रीनगरमधील रहिवाशांना अंधारात ठेवून तसेच विचारात न घेता पुनर्विकासाचा क्लस्टरचा प्रस्ताव ठाणे महापालिकेकडे दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेकडे हरकत दाखल करण्यात आली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरबारात दाद मागण्याचा निर्णय शास्त्रीनगरमधील रहिवाशांनी घेतला आहे. तसेच न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्याचा निर्णय स्थानिक माजी नगरसेवक हणमंत जगदाळे व स्थानिक रहिवाशी यांनी एकमताने घेतला आहे. हुकुमशाही मार्गाने होत असलेल्या समूह विकास योजनेच्या क्लस्टर प्रस्तावाच्या विरोधात लोकमान्य नगर शास्त्रीनगर फेडरेशन सर्वसाधारण सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या सभेला शास्त्रीनगरमधील रहिवाशी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. शास्त्रीनगर विभागाचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडत आहे. SRAच्या माध्यमातून पुनर्विकास होण्यासाठी काही संबंधित व्यक्तींनी स्वहितासाठी गेली अनेक वर्षे येथील रहिवाशांना वेठीस धरले आहे. सन 2017 सालापासून आमचे स्थानिक नगरसेवक हणमंत जगदाळे आणि स्थानिक सहकारी नगरसेवक शास्त्रीनगर विभागाचा पुनर्विकास समूह विकास योजनेच्या क्लस्टरच्या माध्यमातून व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. ही भूमिका आजही स्थानिक रहिवाशांनी बदललेली नाही. बऱ्याच वर्षानंतर हणमंत जगदाळे आणि त्यांचे प्रामाणिक सहकारी लोकप्रतिनिधी आम्हाला लाभले असून आम्हा नागरिकांना विश्वासात घेऊन विकास करण्याची त्यांची भूमिका असल्याची भावना बैठकीत रहिवाशांनी व्यक्त केली आहे.